अमृतसरमधील सुवर्ण मंदिर. नमस्कार सर्वांना, मी रेश्मा. जॉय अँड फील या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत अमृतसरमधील फेमस टेम्पल म्हणजेच गोल्डन टेम्पल, सुवर्ण मंदिर. ऑटोने आले तर आपल्याला इथे सोडतात. इथून तुम्हाला चालत जावे लागेल. 100 ते 200 मीटर अंतर असेल गोल्डन टेम्पलपर्यंत जायला. रंगीबिरंगी लाईट्समुळे तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे हा व्ह्यू. मी तुम्हाला काही इम्पॉर्टंट टिप्ससुद्धा सांगणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही बघू शकता इथे किती रहदारी आहे आणि इथे पर्यटकसुद्धा भरपूर येत आहेत. तुम्ही बघू शकता ट्रॅव्हल्स वगैरे किती आहेत इथे. इथे आल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम एका स्टॅच्यूचे दर्शन होते. सुवर्ण मंदिरासमोर सुमारे 100 मीटर अंतरावर वॉकिंग जो रोड आहे त्या चौकात पंजाबच्या महान शासकाचा एक महाकाय पुतळा आहे. पंजाबचा सिंह म्हणून ओळखले जाणारे महाराजा रणजित सिंह हे 19व्या शतकाच्या सुरुवातीला वायव्य भारतीय राज्यांवर राज्य करणाऱ्या शीख साम्राज्याचे नेते होते. महाराजा रणजित सिंह यांच्या कारकिर्दीत सुधारणा, पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण आणि लोकांच्या सामान्य समृद्धीसाठी काम केले गेले. त्यांच्या वारशात शीख सांस्कृतिक आणि कलात्मक पुनर्जागरणाचा काळ समाविष्ट आहे, ज्यामध्ये अमृतसरमधील हरिमंदिर साहिब म्हणजेच गोल्डन टेम्पल, सुवर्ण मंदिर तसेच इतर प्रमुख गुरुद्वारांचे पुनर्बांधणी समाविष्ट आहे. हे स्मारक अतिशय मनोरंजक आहे आणि त्यांच्या जीवनातील अनेक पैलूंचे चित्रण करते. रात्रीच्या वेळी ते आश्चर्यकारक दिसते. इथून पुढे हे गोल्डन टेम्पल मार्केट चालू होते. तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे ती. इथे सीझन वाईज क्लोथ्स राहतात. विंटरमध्ये विंटरवेअर आणि समरमध्ये समरवेअर असे स्वेटर वगैरे खूप छान भेटतात इथे, अगदी रिजनेबल रेटमध्ये. मार्केट खूप मोठे आहे. खूप चालावं लागतं गोल्डन टेम्पलपर्यंत पोहोचण्यासाठी, परंतु इकडे तिकडे बघत बघत खूप छान छान इथे ज्योती वगैरे मिळतात, त्यामुळे कसा वेळ जातो निघून ते कळतच नाही. मार्केटमधून पुढे जात असताना चालता चालता आपल्याला एक स्मारक दिसते. ते स्मारक म्हणजे ती एक निशाणी आहे. ती म्हणजे तिथे जालियनवाला बाग हत्याकांड जे आपण इतिहासामध्ये शिकलेलो आहे ते हे ठिकाण आहे. आणि हे इथं एंट्री, हे जे स्मारक आहे तिथेच एंट्री पॉईंट आहे आणि तिथून तुम्ही जाऊ शकता ते बघायला. आतमध्ये ते जालियनवाला बाग हत्याकांड प्लेस आहे. खूप बघण्यासारखे आहे तिथे. गोळ्यांचे निशाण दाखवलेले गेले आहेत तिथे. इथे तुम्ही बघू शकता या मार्केटमध्ये पंजाबी ट्रेडिशनल कढाई फुलकारी केलेले दुपट्टे, बांधणी दुपट्टा, ज्यादा तर पंजाबी ड्रेस मटेरियल ज्यादा राहतात इथे. नंतर कलरफुल जुतिया, बांगड्या, इयरिंग्स सर्व काही इथे मिळू शकते. शॉपिंगसाठी बेस्ट ठिकाण आहे हे. इथे आल्यावर महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे नॅपकिन भेटतात भगव्या कलरचे. ते तुम्ही घेऊ शकता. 10 किंवा 20 रुपयाला असे असतात किंवा व्हाईट कलरचे असतात. ते डोक्यावर बांधल्याशिवाय तुम्ही आतमध्ये दर्शन घेऊ शकत नाही. महिलांनी जर दुपट्टा घेतला असेल तर दुपट्टा ते घेऊ शकतात. तुम्ही बघू शकता हे मार्केट किती मोठे आहे, खूपच मोठे आहे. आत्तापर्यंत आम्ही चालत इथपर्यंत 15-20 मिनटे लागतात तरी हे चालायला.
महिलांनी जर साडी वेअर केली असेल तर साडीचा पल्लूसुद्धा ते डोक्यावर घेऊ शकतात. जेंट्स मंडळीही जर त्यांच्याकडे नॅपकिन असला तर ते काही विकत घ्यायची गरज नाही, ते सुद्धा तुम्ही बांधू शकता. आणि जर काहीच नसेल तर तिथे बास्केटमध्ये फ्रीमध्ये सुद्धा ठेवलेले आहेत भगव्या कलरचे. पण ते कधी आपल्याला ते बास्केट सापडतं किंवा सापडत नाही, तर ते आपल्याकडे असणे गरजेचे आहेत नॅपकिन. आता आपण पोचलेलो आहोत. हा गोल्डन टेम्पलचा म्हणजे सुवर्ण मंदिरचा फ्रंट भाग आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे. असा काही हा समोरील बाजूचा व्ह्यू आहे. इथे तुम्ही बघू शकता. तुम्हाला मी दाखवते. इथे भगव्या कलरचा कपडा तुम्हाला बघू शकता. 10 किंवा 20 रुपयाला मिळतो. हा नॅपकिन टाईप आहे हा. इथे पुढे गेल्यावर इथे निशुल्क सेवा म्हणजे इथे जुते घर आहे आणि हे फ्रीमध्ये आहे आणि निशुल्क सामान घर आहे. इथे तुम्ही मौल्यवान असे वस्तू नाही तर कपडे वगैरे, कपड्याची बॅग वगैरे असेल तर तुम्ही इथे ठेवू शकता. मौल्यवान वस्तू जे आहेत ते तुम्ही पर्समध्ये घेऊन जाऊ शकता. आणि चप्पल वगैरे इथेच काढून ठेवायची, इथे तुम्ही जमा करायची या खिडकीमध्ये. तुम्ही बघू शकता इथे निशुल्क सामान घर इथे असे लिहिलेले आहे. आणि इथे ही खिडकी आहे, तिथे तुम्ही हे जुते घर निशुल्क, ह्या खिडकीमध्ये तुम्ही जुते वगैरे ठेवायचे आणि तिथे टोकन देतात तुम्हाला ते, तिथे ते तुम्ही जमा करायचे. इथे हात पाय धुवून तुम्ही इथे हे एंटर करायचे. तर आपण आता मेन ठिकाणी पोचलेलो आहोत, ज्याची आपण सर्वजण आतुरतेने वाट बघत आहोत. ते म्हणजे हे सुवर्ण मंदिर, गोल्डन टेम्पल किंवा त्याला हरिमंदिर साहिब असेही म्हणतात. तुम्ही बघू शकता हा व्ह्यू किती सुंदर दिसत आहे. हे गोल्डन टेम्पल पूर्ण अशी रंगीबिरंगी लाईट वगैरे किती सुंदर दिसत आहे. आणि तुम्ही गर्दी बघू शकता, इथे किती गर्दी आहे. दर्शनाला सुद्धा इथे समोर पुढे रांग लागलेली आहे. इथे पुढे सरोवर आहे, गर्दीमुळे तुम्हाला दिसू शकत नाही. ते मी पुढे गेल्यावरनं तुम्हाला दाखवते. ते पुढे हा सरोवर आहे आणि सरोवराच्या मधोमध असे मध्यभागी हे मंदिर आहे. तुम्ही बघू शकता. आता पंजाबमधील अमृतसर येथील हरिमंदिर साहिब गोल्डन टेम्पल म्हणजेच दरबार साहिब म्हणजेच सुवर्ण मंदिर हे शीखांचे पवित्र धर्मस्थळ आहे. हे मंदिर स्वातंत्र्याचे प्रतीक मानले जाते. मंदिर पाहायला जगभरातून लोक येतात. मोगल बादशाह अकबर याने 1574 मध्ये शीखांचे तिसरे गुरु अमरदास यांना भेटायला आले होते. येथील घनदाट जंगल, तलाव तसेच येथील लोकांची जगण्याची पद्धत पाहून ते प्रभावित झाले होते. शीखांचे पुढचे गुरु रामदास यांनी येथे तलाव वाढवला व लहानसे शहर वसवले. पाचवे गुरु अर्जुन देव यांनी येथे देऊळ बांधायला घेतले. डिसेंबर 1588 मध्ये येथे लाहोरचे सुफी हजरत मीन मीर यांच्या हस्ते बांधकामास सुरुवात झाली. 1601 मध्ये काम पूर्ण झाले. मात्र काही काळानंतर अफगाणच्या अहमद शाह अब्दालीने केलेल्या आक्रमणात मंदिराचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे पुन्हा 1760 मध्ये मंदिर बांधण्यात आले. या मंदिराच्या चहूबाजूंनी पाणी आहे. त्याला सर्वजण अमृत म्हणतात किंवा अमृत झील, अमृत सरोवर असे म्हणतात. मंदिराला 4 बाजूंनी प्रवेशद्वार आहेत. प्रवेश करतेवेळी आपल्या डोक्यावर रुमाल बांधावा. सुवर्ण मंदिरावरील कोरीव काम हे 19व्या शतकाच्या सुरुवातीला झाले. पंजाबचे महाराज रणजित सिंह यांनी या मंदिरावर सोन्याचा मुलामा चढविला. तुम्ही बघू शकता इथे ही सेवा दिली जाते. लंगर सुविधा आहे, इथे प्रसाद भेटतो. लाखो श्रद्धाळू भाविक इथे येत असतात. तर इथे लंगरची सुविधा आहे, म्हणजेच एक प्रकारचा प्रसाद.
उत्सव असल्यामुळे फटाक्यांची आतिषबाजी चाललेली आहे, तुम्ही बघू शकता. गोल्डन टेम्पलच्या समोरच बोराचे झाड, म्हणजेच त्याला दुःखभंजनी बेरी असे म्हणतात. त्या बोराच्या झाडाचे खूप महत्त्व आहे. त्याची एक आख्यायिका आहे, ते तुम्ही सर्च करू शकता. त्याचे खूप महत्त्व आहे. गोल्डन टेम्पल दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही पंजाबी ज्योती वगैरे बघायला गेलो, तुम्ही बघू शकता इथे. तर सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे सुवर्ण मंदिर आणि जालियनवाला बाग हत्याकांड हे एकाच ठिकाणी आहे. त्यामुळे तुम्ही एकदा आले की तुम्ही हे दोन्ही ठिकाणी बघून घ्या. आम्ही फसलो गेलो, कारण की आम्ही एकदा स्पेशल रिक्षा करून एकदा सुवर्ण मंदिर बघितलं, एकदा जालियनवाला बाग हत्याकांड असे बघितलं. त्यामुळे पैसेही गेले आणि वेळही वाया जातो आपला. मी व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे कुठे आहे ते जालियनवाला बाग हत्याकांड ठिकाण. चला तर मग भेटूया पुन्हा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.